नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. सो मित्रांनो, सर्वांच्या समोर एकच प्रश्न असेल की एम-पी-एस-सीची राज्यसेवेची प्रिलिमचा रिझल्ट कधी येणार? कारण का एक्झाम झाली आहे बघा 9 नोव्हेंबरला आणि अजूनही आयोगाचे काय आलेले नाही. फायनल आन्सर की येऊन गेलेले आहे, पण अजून रिझल्ट आलेला नाही आहे. आणि ज्या महत्त्वाच्या आता मुख्य परीक्षा असेल, कट ऑफ किती लागेल, रिझल्ट काय कधी लागणार आहे, मुख्य परीक्षा कधी होईल आणि पंचेचाळीस दिवसाचं नियोजन कसं करायचं, या सर्वबद्दल आपण आज काय करूया, बोलणार आहोत. ओके. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, नक्की तुम्हाला हेल्पफुल असेल. सो प्रत्येक गोष्ट आपण आजच्या ह्याच्यावर 4 पॉईंट डिस्कस करून घेऊया. ओके. सो पहिली गोष्ट, रिझल्ट कधी लागेल. सो जनरली आयोगाचं काय असेल लक्षात घ्या. आयोग एकतर रिझल्ट आहे तो आयोगाला लावावाच लागतो. किती दिवस लावावा लागतो तर 45 डे अगोदर लावावा लागतो. हे मस्ट आहे आयोगासाठी. सो आता आपली जी राज्यसेवा मेन्स होणार आहे ती टेंटेटिव्ह तारीख दिली त्यांनी 17 मार्च आणि आज तारीख आहे. मी आज जो पहिले व्हिडिओ बनवतोय त्या दिवशी आजची तारीख आहे जी 27 तारीख आहे. मग इथून जर मी दिवस काउंट केले तर एक जेमतेम एक्झामला आता किती दिवस राहिलेले आहेत, फक्त एक 50 दिवस राहिलेले आहेत, 15 डेज. जर आयोग त्याच तारखेला जर मेन्स घेणार असेल तर. ओके. सो आयोगाला रिझल्ट कधी लागेल तर मी म्हणेल ह्याच आठवड्यामध्ये आज पण लागू शकतो किंवा येणाऱ्या 2 दिवसामध्ये रिझल्ट लागेल म्हणजे लागेल. ओके. सो लक्षात घ्या, रिझल्ट कधी लागणार आहे तर ह्याच वीकमध्ये लागेल, ह्याच आठवड्यामध्ये लागेल, त्याच आठवड्यामध्ये लागणार आहे. लक्षात घ्या, याच्या बाहेर जाणार नाही, कारण तर आयोगाला मग दिवस वाढवून द्यावे लागतील मेन्ससाठी. कारण मोठी प्रोसेस आहे, कारण का 6-7 पेपर त्यांना घ्यायचे आहेत आणि लेंदी आहे. ओके. सो त्यांना रिझल्ट लावावाच लागेल. मुलांना 45 दिवस अगोदर द्यावेच लागतात. 45 दिवस मेन्ससाठी अभ्यास करावे द्यावेच लागतात, कारण का मुलं आजही तळमळत आहेत. काहींचा स्कोर असेल 110, काहींचा स्कोर असेल 120, तर ते सिक्युअर आहेत. पण जे मुलं 110 आणि 115च्या मध्ये आहेत, अशा मुलांचं काय? अशा मुलं अजून शुअर नाहीत की माझा मेन्स होईल की नाही. ओके. सो अशा मुलांना तुम्ही जर द्यायचं असेल, कारण का अशी मुलं अभ्यास करत पण नसतील का, तर त्यांना वाटेल की कट ऑफ तर 115 लागणार आहे. सर्वजण मात्र 115 आणि कट ऑफ जर 110 लागला तर ह्या मुलाचं नुकसान आहे ना. ह्या मुलाला ते दिवस भेटले पाहिजे, एक 45 डेज काय भेटले पाहिजेत, मिळाले पाहिजे. सो रिझल्ट कधी लागेल तर मी म्हणेन ह्याच वीकमध्ये लागेल, या 30 तारखेला 31 तारखेच्या आत लागेल किंवा आजही सुद्धा लागू शकतो. ओके. सो कट ऑफ किती लागेल याच्यावर आपल्याला बोलायचं आहे. सो कट ऑफ कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही, पण एक सेफ स्कोर म्हणेल मी. लक्षात ठेवा, सेफ स्कोर ज्या मुलांचा स्कोर ओपनवाल्यांचा 110च्या वरती आहे. किती वरती आहे? 110च्या वरती. आणि आपला मेन्सचा अभ्यास चालू ठेवला असेल, तुम्ही केला असेल, मेन्सचा अभ्यास तुम्हाला करायचाच आहे. ज्यांचा ओनचा स्कोर काय आहे 110च्या वर. सेम OBC आणि SC-BC सुद्धा 110च लक्षात ठेवा. सो कट ऑफची जी रेंज असेल, SC-ST वाल्यांनी काय करा, मग 5-5 मायनस करा याच्यामध्ये. किती मायनस करा? SC-STने 5-5. ओके. सो मी एक म्हणतो ना, एक्झॅक्ट माझं प्रेडिक्शन ह्या वेळीचं आहे. गेल्या वर्षीचा कट ऑफ होता 117.50 होता गेल्या वर्षीचा कट ऑफ, जो शेवटची MCQ टाईप होती. त्यावेळी जागा पण थोड्याशा जास्त होत्या. ओके. यावेळी जागा कमी आहेत आणि पेपर पण एवढा कठीण नव्हता. पेपर पण मी म्हणेल की मॉडरेट होता. सो जागा फक्त 150 आहेत ह्यावेळी. 150 जागा असल्यामुळे त्यावेळी जागा किती होतं तर 477 जागा होत्या, तरी 117. पण इथे काय झाले, 2-3 फॅक्टर्स आहेत महत्त्वाचे. कोर MPSC करणारी मुलं काय झालेली आहेत, बाजूला गेली आहेत, जागा चांगल्या नाही आहेत. त्यामुळे इथे म्हणतात ना, कट ऑफ मे बी मी म्हणतोय की 112, 115 ह्याच्या दरम्यान लागू शकतो. किती दरम्यान? 112 ते 115च्या दरम्यान कट ऑफ राहू शकतो तुमचा. ह्याच्या दरम्यान तुमचा स्कोर असेल तर तुम्ही मेन्सचा अभ्यास केलाच पाहिजे. ओके. सो कट ऑफची रेंज 112 ते 115च्या दरम्यान किंवा 115च्या मी म्हणेन +-2. एक मिनटं, जस्ट मिनिट. मी कट ऑफ काय प्रेडिक्ट करतोय बघा. कट ऑफ काय म्हणतोय, 115 ± 115 ±2 म्हणेन. 117 पण लागू शकतो, 113 पण लागू शकतो. सो एवढाच कट ऑफची रेंज असेल. पुढे जाऊया आपण. तर मुख्य परीक्षा आपली कधी होणार आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, मुख्य परीक्षा आपली मे बी 17 मार्चला टेंटेटिव्ह एक्झाम आहे. 17 मार्च. आणि आपले किती पेपर याच्यामध्ये होणार आहेत तर एक तुमचा लँग्वेजचा पेपर असेल, जो क्वालिफाईंग असेल, लँग्वेज, भाषा. दुसरा आहे आपला एसे. तो एसेची तुम्हाला चांगली तयारी करावी लागेल. येणारे मी प्रेडिक्शन करतो एसे काय असू शकतो तर AI वर असू शकतो, एक ग्रीन GDPवर असू शकतो किंवा ग्रीन ग्रोथ. GDP म्हणण्यापेक्षा ग्रीन ग्रोथ, हरित. ओके. EVवर असू शकतो.
हे महत्त्वाचे काय आहेत, किंवा टेरिफ ह्याच्यावर असू शकतो एसे. दुसरं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचे GSचे 4 पेपर तुम्हाला स्ट्रॅटेजीमध्ये. एसे तुम्ही आता मी म्हणेन, एसे तुम्हाला ॲटलिस्ट किती लिहिता आले पाहिजे एसे, तर येणाऱ्या 45 दिवसामध्ये 4 ते 5 एसे तुम्हाला लिहिता आले पाहिजेत विथ वेल स्ट्रक्चर. एक कमीत कमी तुम्ही लक्षात घ्या, 1400-1500 वर्ड्स तुम्हाला लिहिता आलेच पाहिजे. ते पण क्वालिटी वर्ड्स लिहिता आले पाहिजेत मित्रांनो. ओके, 2 एसे लिहायचे आपल्याला, 2 एसे. ओके, सो 125 मार्कासाठी एक एसे लिहायचा, दुसरा 125 मार्कासाठी, आणि कमीत कमी त्याच्यामध्ये तुमची एक 10 पेज काय झाली पाहिजे, पेज लिहिता आली पाहिजे. दुसरा आहे आपला GS, कोर GS 1. GS 1 मध्ये तुम्ही कशाचा अभ्यास करायचा आहे, जॉग्राफी चांगलं करून ठेवा. कॉन्टिनेंट ड्रिफ्ट थिअरी असेल, ओके, वेबर्स थिअरी असेल, इंडियन जॉग्राफीबद्दल थोडीशी माहिती चांगली राहू द्या. गोदावरी नदीबद्दल राहू द्या माहिती थोडीशी. लँडस्लाईड होतात आपल्याकडे, भूकंप होतात आपल्याकडे, सो याच्यावर काय रेमेडीज वगैरे असू शकतात, सो जॉग्राफीमध्ये अभ्यास करा. सोसायटीचा अभ्यास चांगला करून ठेवा. सायलेंट फीचर्स ऑफ सोसायटीची वैशिष्ट्य काय, जागतिकरणावर क्वेश्चन असणारच आहे. मी आता लिहून ठेवा, व्हिडिओ आपण बनवतोय. ओके, जागतिकरणावर एक क्वेश्चन असणारच आहे. ओके, नंतर ग्लोबलायझेशन झालं. ओके, कम्युनलिझमवर असेल, सेक्युलरिझमवर असेल, सोसायटीची वैशिष्ट्य काय असेल याच्यावर क्वेश्चन असेल. ओके, ह्युमन रोल इन सोसायटी, ह्युमन रोल इन सोसायटीच्या क्वेश्चन येईल. एक असेल तुम्हाला हिस्ट्रीवर आणि आर्ट अँड कल्चर, हडप्पा संस्कृतीवर क्वेश्चन असणारच आहे. GS 1 झालेला आहे. GS 2 मध्ये कशाचा अभ्यास करायचा, तुम्ही पॉलिटीचा चांगला व्यवस्थित करा. पॉलिटीचा अभ्यास करताना IRवर थोडं लक्षात ठेवा. IRमध्ये पण लक्षात ठेवा, इंडियन अँड USA रिलेशन, इंडिया चायना रिलेशन, इंडिया इस्रायल रिलेशन, इंडियन चायना रिलेशन लक्षात ठेवा. इंडियन इस्रायल रिलेशन, रशिया रिलेशन एक व्यवस्थित आहे. हे रिलेशन तुम्ही बघून ठेवा IRमध्ये. ओके, पॉलिटी म्हणते म्हणजे हे लक्षात ठेवा. प्रेशर ग्रुप्स लक्षात ठेवा. सिटिझन चार्टर लक्षात ठेवा. ओके, RPA ॲक्ट, राईट टू रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट आहे आपल्याकडे, RPA ॲक्ट 1951चा. सो याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. GS 3 मध्ये थोडी इकॉनॉमी, डिझास्टर मॅनेजमेंट आणि इंटरनेट सिक्युरिटीवर क्वेश्चन असू शकतो, आणि सायन्स टेक्नॉलॉजी एक क्वेश्चन असणार आहेत. GS 4 मध्ये आपला महत्त्वाचा आहे कोणता, तर तुमचा इथिक्स. चांगला अभ्यास करून ठेवा यांची. थोडे काय करा, एक प्रायोरिटी ठेवा. महत्त्वाचे टॉपिक परत काय करा, रिवाईज करा मित्रांनो. मी काय म्हणतो, इम्पॉर्टंट टॉपिक जे सिलेबसमध्ये आहेत ते टॉपिक काय करा, परत काय करा, रिवाईज करा. इंटेन्स रिव्हिजन करा. आता नवीन काही बनवायला जाऊ नका. डेली प्रयत्न करा 6 तास लिहिण्याचा. इथून 45 दिवस काय करा, 6 तास लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण का एका दिवसात आपल्याला 3 पेपर द्यायचे, 2 पेपर द्यायचे. किती तासाचे, 3 तासाचे किती पेपर द्यायचे आपल्याला, 2 पेपर द्यायचे. सो कमीत कमी आपल्याला 6 ते 7 तास काय करता आलं पाहिजे, डेलीचं आता तुम्हाला रायटिंग करता आलं पाहिजे. ओके, जो आपण पहिल्यांदा बोलू परत. आणि तुमचा महत्त्वाचा आहे तो महत्त्वाचं काय आहे तर ऑप्शनल तुमचा शेवटले 2 पेपर होतील. ऑप्शनल तुमचा जो काय असेल तो. ओके, GS 1 पेपर 1, पेपर 2. ओके, सो पेपर 1 इथून तुम्हाला कमीत कमी एवढे मार्क घेता आले पाहिजेत. किती मार्क गेले पाहिजे, 250मधून तुम्हाला किती मार्क घेता आले पाहिजे, 150 मार्क घेता आले पाहिजे. म्हणजे कमीत कमी तुमचा ऑप्शनलमध्ये स्कोअर असला पाहिजे 300+, अराउंड 300च्या असलाच पाहिजे. एवढं चांगलं करून ठेवा. ओके मित्रांनो, सो पुढचं आहे महत्त्वाचं काय, तर या 45 दिवसाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं. आता 45 दिवस आपल्याकडे राहणार आहे. ह्याच आठवड्यामध्ये रिझल्ट येणार आहे. पहिली म्हणजे तुम्ही हेल्थ, कशावर फोकस ठेवा, तुमचं हेल्थ चांगली ठेवा. काही बाहेरचं वगैरे खाऊ नका. मेंटल पीस ठेवा. डेली 7 आवर्स लिहा. 3 तास सलग बसा, सलग लिहा, सलग. UPSCचे आपल्याकडे आता PYQ, MPSCचे PYQ नाहीत, पण UPSCचे PYQ काय करा, PYQ काय करा, रोज सोडवा. रोज ॲन्सर स्ट्रक्चर बनवा. कशा पद्धतीने एखादा टॉपिक घ्या, टॉपिकचं काय बनवा, एक स्ट्रक्चर, ॲन्सर स्ट्रक्चर कसं असू शकतं माझ्यासाठी, मला काय काय लिहायचं याच्यावर जर क्वेश्चन विचारला तर माझा इंट्रो काय असेल, माझी बॉडी काय असेल, आणि माझं कन्क्लुजन काय असेल, या सर्व गोष्टी काय करा तुम्ही लिहून ठेवा. ओके मित्रांनो, सो टॉपिक प्रत्येक तुम्हाला काय करता यायचं आहे, स्ट्रक्चर करायचं आहे. 45 दिवस न्यू काही वाचायला जाऊ नका. जेवढा काही सिलेबस तुम्ही आतापर्यंत वाचला आहे तो सिलेबस येणाऱ्या 45 दिवसामध्ये काय करा, रिवाईज करा, आणि तुमचा ऑप्शनल चांगला करून ठेवा. ओके मित्रांनो,
लक्षात राहते ऑप्शनल आपल्याला 300+ मार्क घ्यायचे आहेत. 4-5 एसे लिहून ठेवा. GS1, GS2, GS3चा 4चा अभ्यास काय करा. महत्त्वाचे प्रायोरिटी टॉपिक्स परत परत काय करून घ्या, वाचून घ्या परत परत. त्याचे मी तसं म्हटलं ना, हे स्ट्रक्चर बनवून ठेवा. काय बनवून ठेवा म्हणजे कशावर क्वेश्चन विचारला तुम्हाला, आपल्या प्रोबेटिव्हवर क्वेश्चन विचारलं, नंतर सॉरी कशावर, ॲप्टिट्यूडवर क्वेश्चन विचारला. ह्याच्यावर जर क्वेश्चन विचारलं तर माझ्याकडे स्ट्रक्चर कसं असेल. ओके, आपले इंडियन USA रिलेशनवर विचारलं तर काय स्ट्रक्चर असेल, म्हणजे काय काय इंट्रो लिहायचं आहे मला, काय बॉडीमध्ये लिहायचं आहे, तुम्हाला आत्ताच इमॅजिन करता आलं पाहिजे. तुमचे ॲन्सर काय असले पाहिजेत, रेडी असलीच भले क्वेश्चन विचारो अगर न विचारो, जे विचारते आयोगाच्या हातामध्ये आहे, पण आपल्याकडे अशा काही टॉपिकचे तुम्हाला ॲन्सरचं स्ट्रक्चर माहिती असलंच पाहिजे. ओके मित्रांनो, सो काय काय म्हटलं आपण आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय डिस्कस केलेलं आहे तर आपण बघूया परत. तर एक्झाम कधी होणार आहे आपली, 17 मार्चला आपली एक्झाम होणार आहे. एक मिनटं, 17 मार्चला आपली काय होणार आहे, एक्झाम होणार आहे. रिझल्ट कधी लागेल तर रिझल्ट ह्याच आठवड्यामध्ये लागेल. रिझल्ट ह्याच आठवड्यामध्ये. कट ऑफ कितीचा दरम्यान असू शकतो, 115 +- 2 असा कट ऑफ लागू शकतो. मुख्य परीक्षा कधी होणार आहे तर मार्चमध्ये होईल, 17 मार्चपासून. आणि 45 दिवसाचं नियोजन कसं करायचं, काही नवीन वगैरे वाचायचं नाही आहे. ओके मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.